श्री स्वामी समर्थ। फार पूर्वी राजर्षी अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता। सावित्री देवीच्या कृपेने त्यांच्या घरी मुलगी प्राप्त झाली होती। या मुलीचे नाव होते सावित्री। सावित्रीने सत्यवानाचा पती म्हणून स्वीकार केला होता, पण आपला पती हा अल्पायुषी आहे हे जेव्हा नारदजींनी तिला सांगितले त्यानंतरही सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही। ती आपल्या धर्मावर ठाम राहिली। आपले सर्व राजवैभव सोडून ती आपल्या पतीसोबत जंगलात राहण्यास गेली होती, कारण सत्यवानाचे पती हे वनराज होते। एके दिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचा महान प्रवासाचा दिवस आला आणि तो जंगलात लाकूड तोडायला गेला आणि तिथेच बेशुद्ध पडला। त्यावेळी यमराज स्वतः त्यांचे प्राण हरण्यासाठी तिथे आले होते। सावित्रीने यमराजाला विचारले की हे यमराजा, तुम्ही तुमच्या दूतांना का पाठवले नाही? तर यमराज म्हणाले, तुझे पती खूप पुण्यवान आहे, त्यांच्यासाठी मी स्वतः इथे आलो आहे। तिने यमराजाला सत्यवानाला मारू नये म्हणून खूप प्रार्थना केली, परंतु यमराजाने तिचे काहीही ऐकले नाही। परिणामी त्रस्त होऊन सावित्री यमराजाच्या मागे लागली। यमराजाने तिला अनेक वेळा यापासून परावृत्त केले, पण ती आपल्या पतीचा पाठलाग करत राहिली। मग तिने तिचे धैर्य पाहून यमराजाने तिला 3 वरदान मागण्यास सांगितले। मग सावित्रीने यमराजाकडे पहिले वरदान असे मागितले की माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत, त्यांना दृष्टी द्या। मग यमराज म्हणाले की हे होईल, पण आता तू परत जा। पण तरीही सावित्री यमराजाला जाऊ देत नव्हती। त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितले। तेव्हा सावित्री म्हणाली की माझ्या सासऱ्यांचे राज्य हिरावून घेतलेले आहे, ते त्यांना परत मिळवून द्या। तेव्हा यमराजाने तथास्तु म्हटले आणि तिला घरी जाण्यास सांगितले। तरीही ती यमराजांच्या मागे मागे जात होती। पण त्यानंतर यमराजाने सावित्रीला आणखी एक वरदान मागण्यास सांगितले होते। तेव्हा सावित्रीने यमराजाला सत्यवानापासून तिला पुत्र प्राप्त व्हावे आणि स्वतःसाठी अखंड सौभाग्य मागितले आणि यमराजाने तिला तथास्तु म्हटले। आणि तरीही सावित्री यमराजाच्या मागे मागे जात होती। मग यमराजाने तिला विचारले, तू परत माझ्या मागे मागे का येत आहे? त्यावेळी सावित्री म्हणाली, यमराज, तुम्ही मला जे वरदान दिले की मला सत्यवानापासून पुत्र प्राप्त व्हावे, तर ते माझे पती मला परत मिळाल्यानंतरच प्राप्त होणार आहे। त्यामुळे यमराजाने सावित्रीला तिच्या पतीचे प्राण परत देऊन तिला आशीर्वाद दिला। त्यावेळी सावित्री ही आपल्या पतीसोबत वटवृक्षाच्या खाली बसली होती। त्यामुळेच या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात।